पुढील संख्या रेषेचे निरीक्षण करून तुम्हाला प्रश्न दिलेला असतो. पुढील संख्या रेषाचे निरीक्षण करा. निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे द्या. म्हणून मी सांगत असतो की संख्या रेषेचं निरीक्षण खूप महत्वाचं आहे आणि ते तुम्हाला प्रश्न विचारणारा सुद्धा सांगतो निरीक्षणच करा अगोदर व्यवस्थित. ओके, बघा मी संख्या रेषा या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या पेनामध्ये लिहून देतो. संख्या रेषेचा मिडल पॉइंट या ठिकाणी 0 आहे. ओके, त्यानंतर पहा एल. संख्या रेषा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात ना, की तुम्हाला नेहमी 1 2 3च देतील असं नाही. त्यामध्ये संख्यांची समतुल्य अपूर्णांक तुम्ही शिकला असतात. ओके, समतुल्य अपूर्णांकामध्ये काय असतं की 1/2 त्याचा समतुल्य अपूर्णांक काय होऊ शकतो, 10/20 होऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर 100/200 होऊ शकतो, 1000/2000 होऊ शकतो. तशा पद्धतीने त्याचे अपूर्णांक आपल्याला परिमेय संख्या आपल्याला शोधायच्या असतात. ओके, बघा या ठिकाणी m, त्यानंतर n, s आणि t. त्यांच्या किमती दिलेल्या आहेत 5/5. या ठिकाणी किंमत दिलेली आहे s ची 3 ची दिलेली आहे 3/5, 18/45 आणि l ची किंमत दिलेली नाही. ओके, त्यानंतर या ठिकाणी वजा 1/5, b ची किंमत a, b, या ठिकाणी c, d आणि e. ओके, मग c ची किंमत दिली आहे वजा 3/5, वजा 4/5, वजा 1. बघा त्या ठिकाणी खूप इंटरेस्टिंग संख्या रेषा आहे. खूप तुम्हाला या ठिकाणी संख्या रेषा जी दिलेली आहे त्यामध्ये काही अंक गुपित ठेवले, परंतु ते गुपित ठेवलेले अंक हे मला माहित आहेत, ते तुम्हालाही मी अगोदर माहित करून देतो. कारण की या ठिकाणी संख्या रेषेवर 18/45, या ठिकाणी 1, या ठिकाणी 5/5, या ठिकाणी वजा 3/5, या ठिकाणी अधिक 3/5, या ठिकाणी 4/5, या ठिकाणी काही नाही, या ठिकाणी 1/5 वजा, या ठिकाणी काही नाही. तर तुम्हाला असं वाटेल की आता त्या ठिकाणी मिसिंग झालेले आपल्याला त्या ठिकाणी जे बिंदूची जी निर्देशक आहेत ते बिंदू आहेत त्याच्या किमती काय असतील, तर त्याच्या किमती दुसऱ्या तिसऱ्या काही नसून तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही बेरीज व्यस्त संख्या जर अभ्यासल्या असतील, बेरीज व्यस्त म्हणतो मी, गुणाकार व्यस्त वेगळ्या, बेरीज व्यस्तचं उत्तर, बेरीज व्यस्त संख्या कशी समजते आपल्याला, ज्यावेळेस दोन संख्यांची बेरीज 0 येत असते त्या संख्यांना बेरीज व्यस्त संख्या म्हणतात. मग या ठिकाणी पहा तुम्हाला हे वजा 1 आहे आणि 5/5 याची पण किंमत 1च येणार आहे. काय येणार आहे, 1च येणार आहे. म्हणजेच हे 1 आणि हे 1, हे धन 1, हे ऋण 1. समजतंय, हे ऋण आहेत, हे धन आहेत. आणि तुम्हाला आता पुन्हा याच्यानंतर कोणतीही संख्या रेषा दिल्यावर हे सांगण्याची गरज पडली नाही पाहिजे की ह्या संख्या ऋण संख्या असतात आणि ह्या संख्या धन संख्या असतात. ठीक आहे, आता आपण शिकत आहोत म्हणून मी तुम्हाला रिपीट सांगू शकतो, परंतु तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये किंवा प्रॅक्टिस टेस्टमध्ये सराव प्रश्नामध्ये अशी कोणत्याही टीचर किंवा अशी कोणतीही सूचना दिलेली नसते, यांना ऋण संख्या आणि याला धन संख्या म्हणतात. ओके, ते आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे. मग बघा त्या ठिकाणी 1/5 आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा 1/5 असायला पाहिजेत. का, कारण की ऋण 1/5 आहे, त्या ठिकाणी धन 1/5 असायला पाहिजेत. 18/95 45 दिलेले, म्हणजे या ठिकाणी 18/45 असतील, परंतु ते कसे आहेत, ऋण पाहिजेत. कसे पाहिजेत, ऋण पाहिजेत. या ठिकाणी 4/5 आहे, या ठिकाणी त्यानंतर 5/5 आहे, या ठिकाणी 4/5 असायला पाहिजे. त्या ठिकाणी ऋण आहे, त्या ठिकाणी धन असायला पाहिजे. मी सगळ्या फिलिंग ब्लँक्स भरून काढल्या. ओके, मग सर आता 18/45 काय प्रॉब्लेम आहे, तर 18/45 हा दुसरा तिसरा काही नसून दिलेल्या संख्यांच्या क्रमामधीलच संख्या आहे, फक्त समतुल्य अंक घेतलेला आहे, समतुल्य
परिमेय संख्या तुम्हाला त्या ठिकाणी ठेवलेली आहे कन्फ्यूज करण्यासाठी, तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. ओके, जर आपल्याला 18/45 ला जर एक असा अंक आहे त्याने जर काय भाग दिला तर आपल्याला मधली संख्या त्या ठिकाणी मिळेल. बघा या ठिकाणी 9 दोन्ही 18, 9 दोन्ही 18 आणि या ठिकाणी 9 9 9 1 9 9 3 18 9 3 27 9 4 36 9 5 45 म्हणजे झाले का या ठिकाणी 5 चा आणि 2 चा भाग बसला म्हणजे 1 2 3 4 5 5 5 चे समान भाग आहेत. मग या ठिकाणी सुद्धा ऋण असणार ते फक्त 2/5. आता मी या ठिकाणी वरी लिहितो तुम्हाला समजण्यासाठी ऋण 2/5. ओके, संख्या रेषा सर्वांना समजली व्यवस्थित प्रश्नामध्ये. तर या संख्या रेषेवरील तुम्हाला प्रश्न आता मी जेवढं काही तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितले मला काय सांगतात परीक्षेमध्ये निरीक्षण करा म्हणून सांगतात. एवढंच सांगतात निरीक्षण करा आणि मग तुम्ही तुमचं निरीक्षण करावं लागतं. अशा पद्धतीने छान प्रकारे निरीक्षण करायचं आणि त्यानंतर त्यावर मग प्रश्न तयार होतो. त्यावर प्रश्न तयार होतो कोणत्या बिंदूचा निर्देशन, कोणत्या बिंदूचा निर्देशक किंवा निर्देशांक, निर्देशक कोणत्या बिंदूचा निर्देशक वजा 1/5 आहे. ओके, पर्याय क्रमांक 1 आहे एल, 2 आहे ए, 3 आहे पी आणि 4 आहे बी. ओके, चला तर मग बघा आता पहिला प्रश्न सोडवा सर्वांनी. आता जर का संख्या रेषा तुम्हाला समजली असेल तर प्रश्न सोडवायला मला काही वाटत नाही की तुम्हाला आता अवघड जाईल. ओके, कोणत्या बिंदूचा निर्देशक वजा 1/5 आहे, वजा 1/5 या ठिकाणी येईल की या ठिकाणी या ठिकाणी पहा वजा 1/5. ओके, म्हणजेच वजा आहेत म्हणजेच ते ऋण संख्यामध्ये येणार एवढं तर निश्चित आहे. ओके, जर ते वजा नसते तर ते धन संख्यामध्ये आले असते. ओके, म्हणजेच या ठिकाणी धन संख्यातील 1 2 हे तर सोडूनच द्यायचे कारण की वजा आहे ते धन संख्येतले आहे. मग 1/5 या ठिकाणी ए या बिंदूचा निर्देशांक आहे म्हणजेच तुम्हाला ए बरोबर वजा 1/5 म्हणायला हरकत नाही. ओके, या पद्धतीने तुम्हाला संख्या रेषेवरील प्रश्न सोडवता आले पाहिजे. मग त्यानंतर एल बिंदू एल चा निर्देशांक कोणता असा एक प्रश्न तयार होतो. आता दुसरा बिंदू एल चा निर्देशक कोणता, निर्देशक कोणता. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे तुम्हाला 2/5 वजा नाही बरं का, लक्षात ठेवा वजा 1 त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं वजा 2/5. तिसरा आहे 3/15 आणि चौथा आहे या ठिकाणी 5/5. बघा सर्वांनी बोर्डवर लक्ष ठेवायचं. आता जर तुम्हाला प्रश्नामध्ये जर समतुल्य अपूर्णांक समतुल्य परिमेय संख्या जर पर्यायामध्ये जर मिळत असेल आपण या ठिकाणी जर का त्याला ट्रान्सलेट करू शकतो ते या ठिकाणी जर का संख्या मांडू शकतात तर पर्यायामध्ये संख्या घ्यायला आपल्याला हरकत नाहीये. तुम्ही पर्यायामध्ये घेऊ शकता. मग या ठिकाणी पहा एल या अक्षराचा म्हणजे निर्देशांक कोणता आहे या ठिकाणी 1/5 आहे. किती आहे 1/5. मग 1/5 पर्यायामध्ये दिसतोय का कुठे, बघा कुठेच दिसत नाही. मग सर पर्यायामध्ये नाही, उत्तर नाही, यापैकी नाही. मग काय करायचं, पर्यायामध्ये यापैकी नाही पण नाही. मग काय करायचं, आता नेहमी ज्या वेळेस आपण प्रश्न सोडवते वेळेस जर त्या प्रश्नाचं उत्तर 3 पर्यायामध्ये नसेल तर आपण चौथा पर्याय हा चौथा पर्याय आपण यापैकी नाही असा देतो. परंतु या ठिकाणी तसं दिलेलं आहे का, नाही. परंतु या ठिकाणी एल म्हणजे काय दिलेलं आहे 1/5 दिलेलं आहे. मग 1/5 हे धन आहे. ओके, म्हणजेच हे ऋण संख्या नसणार. ओके, मग या ठिकाणी जर आपण 3 ने जर का मल्टिप्लाय केलं तर 15 मिळाले. मग या ठिकाणी 3 ने करा म्हणजेच
ही संख्या आपल्याला समतुल्य परिमेय संख्या मिळते. समतुल्य परिमेय संख्या, समतुल्य संख्या मिळते कोणत्या संख्येची? 1/5 ची. म्हणजे याचं उत्तर एवढं असायला पाहिजे. इथे तुम्ही 9/2/5 ला 18/45 ठेवू शकता. मग आम्ही उत्तराला का नाही ठेवू शकत? बरोबर ना? मग या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक 3 परफेक्ट तुमचं उत्तर असायला पाहिजे. चला तर आता पुढील प्रश्न पाहूया. मग पुढील प्रश्न आहे की बिंदू बी चा निर्देशांक कोणता? बिंदू बी चा निर्देशक कोणता? बिंदू बी चा निर्देशक कोणता? आता बिंदू बी चा निर्देशक कोणता जर काढायचा असेल आपल्याला तर पर्याय क्रमांक बघा दिलेले आहेत. पर्याय खूप महत्त्वाचे असतात, लक्षात ठेवा. स्पर्धा परीक्षेमध्ये पर्यायाला विसरायचं नाही. 18/45 पण वजा आहेत त्या. दुसरा पर्याय आहे आपल्याला धन 18/45. तिसरा पर्याय दिलेला आहे 3/5 आणि चौथा पर्याय दिलेला आहे वजा 3/5. चला बघा पुन्हा या ठिकाणी तुम्हाला या अगोदरच्या प्रश्नासारखं आहे का? बी कुठे दिसतोय? ऋण संख्यामध्ये. म्हणजे 1 आणि 2 हे 2 विसरायचे. हुशार विद्यार्थी विसरतात. त्यानंतर 1 हा आणि बी हा म्हणजे 1/5 च्या नंतरची आपण या ठिकाणी काढून ठेवली 2/5 अगोदरच काढून ठेवली. ओके. या ठिकाणी ऑलरेडी तुम्हाला प्रश्नामध्ये तर दिलेलीच नव्हती. परंतु आपण ऑब्झर्व केलं, निरीक्षण केलं तर तेवढं उत्तर आलं होतं. म्हणून तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी वजा 18/45 पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे हे डायरेक्ट सांगता येतं. ओके. 18/45. मग 18/45 म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वजा 18/45 हे बी हा ऋण निर्देशांक आहे. कोणता आहे? ऋण आहे. म्हणून या ठिकाणी वजा घेतले. 9 1 9 9 2 18 9 5 45 वजा 2/5 हे आपलं परफेक्ट उत्तर आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्यायामध्ये जर का वजा 2/5 असतं तर ते सुद्धा तुमचं उत्तर बरोबर असतं. ओके. संख्या रेषा खूप महत्वाची आहे. एम वाय बी सी डी, एम वाय बी सी डी याचे अंतर समान असतात, लक्षात ठेवा. त्यानंतर एन टी एक्स पी, एन टी एक्स पी हे दिलेले निर्देशांक आहेत, निर्देशक बिंदू आहेत. ओके. निर्देशक बिंदू आहेत त्याच्या किमती पहा. 5/2 या ठिकाणी धन संख्या असतात. या ठिकाणी 4/2, या ठिकाणी 3/2, 2/2, 1/2. त्यानंतर वजा 1/2, वजा 2/2. या ठिकाणी 2/2 मध्ये डायरेक्ट 1 दिलेला आहे, वजा 1, 3/2 आणि वजा 4/2. ओके. मग आता या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 निर्देशक बिंदू दिलेले आहेत. या ठिकाणी 1 2 3 आणि 4 निर्देशक बिंदू दिलेले आहेत. ओके. म्हणजे एक निर्देशक बिंदू आपल्याला काय करायचा आहे? मनाने ठरवायचा आहे, त्याची समतुल्य परिमेय संख्या घेऊन. परंतु त्याची जर आवश्यकता पडलीच तरच घ्यायचा आहे, अन्यथा घ्यायची आवश्यकता नाही. ओके. बघा या ठिकाणी पुढील संख्यांच्या जोडीतील लहानपणा व मोठेपणा चिन्हाने दर्शविला आहे. त्यातील अचूक संबंध दर्शविणारी जोडी ओळखा. ओके. प्रश्न आहे पुढील संख्या रेषेवरील लहानपणा व मोठेपणा
व मोठेपणा दर्शविणारी जोडी दाखवली आहे. त्यातील अचूक संबंध दर्शविणारी जोडी पर्यायातून निवडा किंवा ओळखा. आता बघा, पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे -3/2. जोड्या व्यवस्थित पहा, पर्यायावरूनच आपल्याला उत्तर काढायचं आहे. त्यानंतर दिलेला आहे -3/2 1/2. त्यानंतर दिलेली आहे 3/2 धन आहे 1/2. चौथा आहे 3/2 2/2. प्रश्न खूप महत्वाचा आहे. प्रश्न वाचायला तुम्हाला वेळ लागेल, ओके, लागू द्या. परंतु ज्याला प्रश्न मी सांगितलेल्या नियमानुसार सोडवता आला का, तो प्रश्न वेळेतच सोडवणार, अधिक वेळ लागणार नाही. ओके, त्यासाठी फक्त तुम्हाला संख्या रेषेचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित करायचंय. ओके, त्याचं निरीक्षण करून बघायचंय आणि प्रश्न सविस्तरपणे वाचून घ्यायचा आहे. ओके, बघा या ठिकाणी पुढील संख्या रेषेवरील लहानपणा व मोठेपणा दर्शविणारी जोडी दाखवली आहे. ओके, म्हणजेच खाली पर्यायामध्ये. ओके, त्यातील अचूक संबंध दर्शविणारी जोडी पर्यायातूनच निवडा. पर्यायातच दाखवलेली आहे आणि आपल्याला ती पर्यायामधूनच एक निवडायची आहे. त्यातील अचूक संबंध म्हणजेच काय बेटा, की चुकीची नसलेली. ओके, चुकीची नसलेली जोडी. मग या ठिकाणी आता तुम्हाला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे जे चिन्ह दाखवलंय ना मी प्रत्येक पर्यायामध्ये, या चिन्हांचं जर का महत्वच माहीत नसेल तर तुम्ही काही करू शकणार नाही. मग त्या चिन्हांचं एकदा महत्व तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा, मोठी संख्या जी असते ना, त्या संख्येकडे हे 2 बाण दर्शवलेले असतात आणि या ठिकाणी 8 हे मोठे आहे 4 पेक्षा. हे चिन्ह ग्रेटर दॅन अँड स्मॉलर दॅन, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात लहानात लहान संख्या ओळखायची आणि मोठ्यात मोठी संख्या ओळखायची. त्यासाठी ह्या अशा पद्धतीच्या चिन्हांचा वापर केला जातो. या 3 चिन्हांचा, 8 बरोबर 8, 2 लहान आहेत 8 पेक्षा, 8 मोठे आहेत 4 पेक्षा, हे 3 चिन्ह. ओके, त्यापैकी आपल्याला 2 चिन्हांचा या ठिकाणी वापर केलेला दिसत आहे. ओके, चला, जर कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर तुम्ही ही संख्या रेषा थोडक्यासाठी विसरून गेले तरी चालतं. तुम्हाला फक्त दिलेले परिमेय संख्या आहेत किंवा पूर्ण संख्या किंवा ऋण धन संख्या दिलेल्या आहेत. ओके, त्या संख्यापैकी लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या त्यांची जोडी योग्य कोणती ते पाहायचे. ओके, मग यामध्ये छेद आणि अंश मध्ये दिलेल्या 3 संख्या आहेत आणि तिन्ही संख्यामध्ये छेद हा सारखाच दिलेला आहे. छेद सारखाच दिलेला असेल तर ज्या संख्यांचा अंश मोठा ती संख्या मोठी. हे मी तुम्हाला अगोदर नियमातच सांगितलेलं आहे. 5 नियम परिमेय संख्यांची तुलना करणे यातील 5 बाबींमधील सर्वात शेवटची बाब आहे. ज्या संख्यांचा अंश मोठा असतो ती संख्या परिमेय संख्या 2 संख्येच्या तुलनेमध्ये मोठी असते. ओके, बघा, वाटलंच तर एकदा पाठीमागे जाऊन बघू शकता तुम्ही. ओके, माझ्या नाही, पाठीमागे आपण शिकलो त्या पार. आता मग या ठिकाणी वजा, या ठिकाणी धन संख्या आहे. ओके, 3 मोठे आहेत म्हणून हे संख्याचं चिन्ह या 3 कडे पाहिजे होतं, म्हणून हे उत्तर असू शकत नाही. इथं 5 मोठे आहेत म्हणून हे चिन्ह या साईडला पाहिजे होतं, म्हणून हेही उत्तर असू शकत नाही. या ठिकाणी बघा
ऋण संख्यामध्ये ऋण 1, निगेटिव्ह नंबर्स मध्ये -1 हा सर्वात मोठा नंबर असतो. माहिती ना सर्वांना? ही संख्या रेषा, ही -1, हे -1, 2, हे -2, हे जे 1 असतात हे या ऋण संख्यामध्ये निगेटिव्ह नंबर्स मध्ये सगळ्यात मोठे असतात. एवढं तर माहिती आहे. लहानात लहान ऋण संख्या माहित नसते, पण मोठ्यात मोठी संख्या ऋण संख्या माहिती असते. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की 1/2 आणि वजा, आता दोन्ही ऋण ऋण आहेत म्हणून आपल्याला या ठिकाणी ही एक मोठे पाहिजे होते, म्हणून हेही उत्तर असू शकत नाही. ओके. आता या ठिकाणी -1 आणि हे -3/2, ह्या -1 पेक्षा वजा कोणतीच संख्या मोठी नसते, म्हणून या ठिकाणी हीच बरोबर आहे. हे एक मोठे दाखविले आहे त्या ठिकाणी, म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. हे तुम्ही डोळे झाकून उत्तर लिहू शकता. ओके. परंतु नियम माहिती असणे खूप गरजेचे आहे. ओके.